नमस्कार. नंबर 1. गवारीची भाजी नेहमी हाताने तोडावी. गवारीची भाजी बनवताना कधीही सुरीने चिरू नये. भाजी चवीला तुरट लागते. नंबर 2. बिर्याणी बनवताना त्यात संत्र्याची साल घालावी. यामुळे पुलाव किंवा बिर्याणी खूपच टेस्टी लागते. नंबर 3. बदामाची साले लवकर काढायची असल्यास 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे. बदामाची साले लवकर निघतात. नंबर 4. गव्हाच्या पिठात जाळी पडू नये म्हणून त्यात तमालपत्र घालावे. नंबर 5. बटाटा कधीकधी जास्त कापला जातो. अशा वेळेस बटाटा पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. काळा पडणार नाही. नंबर 6. शेंगदाण्याची साले लवकर काढायची असल्यास त्यात भाजताना चिमूटभर मीठ घालावे म्हणजे साले लवकर निघतात. नंबर 7. किचनच्या कट्ट्यावर लिंबूचा रस सांडला असेल तर त्या ठिकाणी बटाटा चोळा. डाग निघून जाईल. नंबर 8. नारळ जास्त दिवस टिकण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा. नारळ जास्त दिवस टिकतात. नंबर 9. जिरं खराब होऊ नये म्हणून त्यात 3-4 वेलची टाकून ठेवावी. जिरं खराब होत नाही आणि किडेसुद्धा लागत नाही. नंबर 10. स्टीलचे ग्लास किंवा ताट एकात एक अडकले असेल तर भांड्यांच्या वरच्या भागावर तेल लावा. भांडी सहज निघून येतील. नंबर 11. कोणतेही स्नॅपडील फ्राय करायचे असतील तर स्टील किंवा लोखंडी कढईचा वापर करा. नंबर 12. जर चुकून कोणतीही भाजी करपली तर त्यात 2 चमचे दही घालावे. करपल्याचा वास येत नाही. नंबर 13. लसूण पटकन सोलण्यासाठी तो 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. लसूण पटकन सोलला जातो. नंबर 14. पावभाजी बनवून झाल्यानंतर शेवटी थोडं बेसन पाण्यात मिक्स करून घातले तर भाजी हॉटेलसारखी चवदार बनते. नंबर 15. तोंडात फोड झाल्यास दुधावरील साय किंवा मध त्या जागी लावा. आराम होईल. नंबर 16. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलात हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. नंबर 17. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण घट्ट होते. नंबर 18. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात. नंबर 19. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा कीस घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. शिरा जास्त चवदार होतो. नंबर 20. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. नंबर 21. गोड बुंदी बर्फीचे लाडू चे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. नंबर 22. आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर असल्यास वेगळीच लागते. नंबर 23. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. नंबर 24. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा वापरून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. नंबर 25. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. नंबर 26. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागेत कांदे साठवून ठेवा.
कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये, खराब होतात. नंबर 27. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा, कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. नंबर 28. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो, त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. नंबर 29. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात, भात फडफडीत होतो. नंबर 30. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतवून घ्या आणि गव्हाची कणिक म्हणून ते सारे स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. नंबर 31. एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पालकाची पाने बारीक चिरून घाला, आमटीला वेगळीच चव येईल. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर बघत राहा आपलं स्वयंपाकघर. आपलं स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू, धन्यवाद आणि खुश रहा.